मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खरं तर भरपूर चांगलं क्रिकेट या खेळपट्टीवरती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. स्पेशली या स्पर्धेचं आयोजन ही चर्चा भरपूर असते स्टंप उचवा मैदानामध्ये, कारण की दरवर्षी आपण पाहतोय की नवीन संकल्पना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या सीझनमध्ये देखील पाहायला मिळालं की ज्या पद्धतीने जे देवयानी मंडपच्या माध्यमातून हे जे आपण सगळे शामियाने बनवले गेले, स्पेशली आमचं मुख्य व्यासपीठ अगदी परिपक्वाने आणि त्याच्याकडे पाहिलं तर मग पाहतच राहावं असं वाटतं. त्याचबरोबर खेळपट्टीवरती ज्या पद्धतीने रंगरंगोटी केल्या गेल्यात, खेळपट्टीच्या अगदी उजव्या बाजूला जर बघितलं गेलं तर ज्या पद्धतीने आपण ज्या कलाकृती बनवल्या गेल्यात त्या देखील पाहण्यासारख्या आहेत. बळीराजाचं तिकडे बनवलंय, ऑपरेशन सिंदूर आहे, बेटी बचाव, भरपूर सारे तिकडे जर बघितलं गेलं तर भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्याच्यातून मेसेज पोचवला जाईल, काहीतरी जगाला मेसेज देता येईल या इंटेन्शनने ही स्पर्धा साकारली गेली आणि सुंदर स्पर्धा आणि सुंदर स्पर्धेमध्ये आणखी एक चांगली मॅच पाहायला मिळते. एका बाजूने जीवी स्पोर्ट्स महापोली संघ रितेशने पुरस्कृत केलेला हा संघ पाहायला मिळतोय. खरं तर वाडा विभागामध्ये गेले तर जीवी स्पोर्ट्स एक तुम्हाला भरपूर मोठं जीवी स्पोर्ट्सचं शॉप पाहायला मिळेल, ज्यामध्ये टी शर्ट्स अशा सगळ्या क्वालिटीज आहेत आणि तुम्ही तिथे जाऊन एकदा व्हिजिट देखील करू शकता. आणि त्यांच्या अगेन्स्ट जर बघितलं गेलं तर मग आवाज भिनार या संघाचा दबदबा त्यांचा नावाप्रमाणेच राहिला. त्यांचा आवाज, त्यांचा गाजावाजा हा सातत्याने आपण पाहत आलोय. स्वतः महापोलीच्या अगेन्स्ट पहिलीच मॅच मॉर्निंग सेशनची ओपनिंग पेअर्समध्ये प्रणव भोईर आणि किरण भोईरची जोडी आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक घेऊन महापोली संघाकडनं आता कोण येते पाहावं लागेल. आकाश परियार देखील दिसू शकतो, कारण की सुरुवातीला आपण पाहिलं आकाशपासूनच स्टार्ट करतात महापोली संघ, कारण की सुरुवातीला विकेट मिळवून देण्यासाठी आकाश परिपक्व गोलंदाज आहे. चला मॅच ऑन करायची आहे. ऑलवेज पाहिलंय सुरुवातीला अर्ली विकेट्स देण्यामध्ये आकाश माहिर आहे, या संघाचा कॅप्टन आहे आणि कदाचित आकाशच्याच हातामध्ये चेंडू दिसतोय. बॉलिंग ऑप्शन्स भरपूर आहेत. महापोलीची ताकद त्यांची बॉलिंग राहिली. ऑलवेज पाहिलंय बॅटिंग त्यांची ताकद जरूर आहे, पण बॉलिंग अटॅक त्यांचा स्पेशल आहे आणि या सीझन मध्ये भरपूर फॉर्म मध्ये देखील आहेत. आसिफला पाहतोय, अरबाज आहेत, सेफ कुरेशी आहेत, पापा शेख देखील आज इन ऍक्शन आहे, बाबू देखील आहेत. आकाश परियार सुरुवात करेल षटक पहिलं घेऊन. ह्याच गोष्टीचा उल्लेख केलेला की आकाश दिसेल तुम्हाला पहिल्या षटकामध्ये, कारण की आकाश सुरुवातीचे अर्ली विकेट्स मिळवण्यामध्ये माहीर आहे. त्याला ठाऊक आहे की सुरुवातीला जेव्हा बॅटरची बॉडी खोललेली नसते, जेव्हा बॅटर सेट नसतात, त्यांच्या अगेन्स्ट कशी बॉलिंग करायची आहे. स्ट्रायकर एंडवरती आपण किरणला पाहतोय, किरण भोईर आहेत, प्रणव भोईर नॉन स्ट्रायकर एंडवरती. सुरुवात केली जाईल. अंपायर्सचा ऑफिशियल ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलाय. मॅच ऑन. बोला तयार. पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिला बॉल स्विंगिंग बॉल होता आणि त्यानंतर हा डॉट बॉल पासून सुरुवात केली गेली. 10:24 मॅचला सुरुवात केल्या. 4 षटक हाताळण्याकरिता 20 मिनिटात 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक एनी हाऊ हाताळावेच लागतील. 21व्या मिनिटामध्ये जर झाले नाही 5 ओव्हर. या स्पर्धेमध्ये आपण हाच फॉर्मॅट ठेवलाय, 5-5 षटकांच्या मॅचेस तुम्हाला खेळाव्या लागतील. पहिलाच बॉल इथे पहा, ड्राईव्ह केला, इनसाइड आउट, कव्हर्सला बॉल चालला, लॉफ्टेड फटका होता आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर, अडवतील फेकी करेपर्यंत जर बघितलं गेलं तर धाव फलकावरती धावा बनवल्या गेल्या. त्यामध्ये टोटल 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं 2 चेंडू फेकून झाले धाव फलकावरती. आपण धावा पाहतोय दोन्ही आकड्यावरती. चांगला स्टार्ट मिळालाय. पहिला डॉट बॉल आल्यानंतर फटका कम्फर्टेबल होता, ऑप्शनचा बाहेर होता, ड्राईव्ह केलं, लॉफ्टेड फटका कव्हरच्या दिशेने. हा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय पुन्हा एकदा. हा पहा, हा डॉट बॉल आणि त्यानंतर 2 धावा आल्या. स्टेप आउट केला, पुढे आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा आकाशने. पण आकाशची एक गोष्ट जर बघितली गेली तर बघा, हा पहा पुढे आला, थोडासा बॉल कट केला बाहेर
आणि बाहेर निघणारा हा बॉल बॅटचा रडार मध्येच आला नाही, त्याचाचमुळे डॉट बॉल पाहायला मिळालाय. 3 चेंडू फेकून झाले, 2 धावा फलकावरती आहेत. आवाज भिनार संघ सध्या बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. किरण भोईर स्ट्रायकर एंड वरती. फ्लायटेड बॉल फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केलाय, स्क्वेअर लेगला चालला आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत धाव फलकावरती धाव आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजे टोटल 1. जाऊयात आपण तिसऱ्या अंपायर कडे. बॅटिंग साइड हा रिव्ह्यू आहे, अंपायर साइड रिव्ह्यू आहे. फुलटॉस बॉल या आमचे तिसरे पंच चेक करूयात. फुलटॉस जरूर आहे. फुलटॉस आता किती चेक केला जाईल आणि अंपायरचा इशारा येतो की यस इट्स नो बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार. फ्री हिटचा बॉल असेल येणारा पुढचा. अंपायरचा इशारा आला, हा नो बॉल आणि त्यानंतर नो +1 अशा 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 4 आकड्यावरती. 3 चेंडू फेकून झालेत. फुल टॉस करायचा प्रयत्न, खरं तर आकाशचा प्रयत्न होता की स्लोवर यॉर्कर करायचा, पण तो हातामध्ये आला नाही. टॉप एज लागली, उंचीवरती बॉल आहे. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आता बाबू तिथे पोहोचतील. खरं तर वाईडिश लॉंग ऑनला होते, मिड विकेट पेक्षा थोडे दूर आणि मग फेकी करेपर्यंत पुन्हा धाव फलकावरती धाव बनवली जाते. यावेळेस एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं प्रणव भोईर डबल घेतल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतायत. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 6 आकड्यावरती. 4 चेंडू फेकून झाले, फार वेगाने धावा बनवल्या प्रणव आणि किरण भोईरच्या माध्यमातून. या 2 धावा, पहिलं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडू फेकून झाले. धाव फलकावरती धावा 6 पाहतोय. स्विंग अँड अ मिस, अनदर डॉट बॉल. पुन्हा एक डॉट बॉल. एक लेंथ चांगली ठेवली आकाशने बघा. ऑप्शनच्या बाहेर सातत्याने आपण आतापर्यंत 5 चेंडू त्याचा फेकलेत. फुल टॉस जर वगळला गेला तर 5ही बॉल त्याने चांगल्या टप्प्यावरती आणि ऑप्शनच्या बाहेर ठेवलेत. खरं तर फिल्डिंग सेटअप जर बघितला गेला तर वाईडिश लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट थोडासा स्क्वेअर आहे, पण तरी देखील ऑप्शनच्या बाहेर बॉल आहेत. कारण की टप्पा पडल्यानंतर चेंडू बाउन्स करतो. ठाऊक आहे की ड्राईव्ह करायला थोडं मुश्किल होईल, पण मी म्हणेन की जेव्हा टप्पा पडतोय गुडलेन स्पॉटवरनी बाहेर बॉल येतोय, मग कदाचित लेट कट, अप्पर कट या स्क्वेअर कट हे फटके खेळले तर मग धावा इनफिल्डला क्रॉस केलं तर मिळू शकतात, कारण की ऑफसाईडची बाउंड्री देखील छोटी आहे. पण बॅटवरतीच बॉल आले नाही आणि त्यानंतर एका षटकाचा पहिलं सक्सेसफुल षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय जाऊन पोहोचल्या गेल्या. आवाज भिनार संघ प्रथमतः टॉस पराभूत झाले आणि बॅटिंगसाठी त्यांना इन्व्हाइट केलं आणि बॅटिंग करताना धाव फलकावरती धावा बनवल्या गेल्या 7 आकड्यावरती. लिमिटेड ओव्हर्स जेव्हा असतात तेव्हा जरूर तुम्हाला स्टार्ट नाही चांगला मिळाला तर दबाव येतो, पण जेव्हा तुम्ही जास्त षटकांचे जसं की 5, 6, 7, 8 अशा षटकांचे जेव्हा आपण सामने पाहतो ना, तेव्हा एखादं षटक जरी पण कमी धाव्यांचं आलं तरी देखील तुम्ही तिथे बॅक करू शकता. आणि मी म्हणेन की भिनार संघाला स्टार्ट तितका चांगला नाही मिळाला, पण एक चांगली बाब आहे की बघा दोन्ही बॅटर्स 3-3, 4-4 चेंडू फेस केले, त्यामुळे ते सेट होण्याचा प्रयत्न करतात सध्या. ठाऊक आहे सुरुवातीला जरी स्टार्ट चांगला नाही मिळाला, धावा नाही आल्या तरी पण सेट झाले तर मग धावा वेगाने बनवू शकतात. आणि या दोघांमध्ये क्षमता, स्पेशली प्रणव भोईरचा आपण उल्लेख करू शकतो. मागील 2 वर्षांमध्ये प्रणव भोईरने आपले अंदाज, आपला तेवर इम्प्रूव्ह केलं, भरपूर स्वतःला इम्प्रूव्ह केलं त्याने. बाबू तयार. पहिला बॉल अपील केली आणि त्यानंतर लेग बिफोरच्या माध्यमातून प्रणवला माघारी परतावं लागेल. धक्का बसतोय. आवाज भिनार संघाला पहिला. बाबू आला आणि बाबूने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलेत. देखील आपण एका गोष्टीचा उल्लेख केलेला की बघा बॅटिंगवरती मॉर्निंग सेशनमध्ये धावा बनत नाही. त्याचा रिझन असं की बघा खेळाडू जेव्हा प्रवास करत इथपर्यंत पोहोचतात, खेळाडू ती बॉडी चार्ज करत नाही, वॉर्म अप करत नाही, त्याच्यामुळे कधी कधी बॉडी खोलत नसते. पण भिनार संघाने ती प्रॅक्टिस केली होती सुरुवातीला, पण तितकी धार दिसली नाही सुरुवातीला आणि त्याचाच प्रणवला माघारी परतावं लागलं. 4 चेंडू त्याने फेस केले होते, धावा 3 बनवलेल्या, 3 धावांचं कॉन्ट्रीब्यूट केलं आणि माघारी परतला गेला. 7 वरती 1 अशी परिस्थिती आपण पाहतोय आणि आता अक्षय आल्यात क्रमांक 3 वरती. बघा जे लहान मुलं पत्र्यावरती आणि भिंतीवरती बसलेत, तुम्ही खाली उतरा, हवं तर या इकडे व्यासपीठावरती या, पण तिथे बसू नका. उतरा सगळेजण खाली.
लहान मुलं खाली उतरा, हवं तर इकडे या. पल तयार होता आता डावकुर. आता सपाट सेकंड वरती अक्षय, लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आता पाहायला मिळेल. अक्षय करिता पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, हवेमध्ये आहे, गॅप मध्ये देखील होता, दूर होता आणि त्याच्याचमुळे एक टप्प्याखेरीज अक्षयचा स्टार्ट चांगला मिळालाय. चौकाराने त्याने केली आहे सुरुवात. वरती एक अशी परिस्थिती पाहतोय, एक मानसिक दबाव क्रिएट होत होता बॅटर्स वरती, पण त्यानंतर हा चौकार थोडासा रिलीज करेल. हा चौकार जो आहे तो नापोली संघाच्या बॉलिंग कंट्रोलला थोडंसं का होईना पण विचारात टाकायचा प्रयत्न करेल. आणि थोडी मिसफील्ड देखील झाली. वाईड इश्यू होता खेळाडू लॉंग ऑनला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर अगदी समोर खेळले होते. लॉफ्टेड फटका आणि एक टप्प्या अखेरीस बॉल पाठवलं लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. धावा अक्षयला मिळाला 4. बाबू पुन्हा एकदा तयार. स्विंग अँड मिस, क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न होता अक्षयचा. खाली राहिला थोडासा बॉल, बाहेर देखील निघताना आपण पाहिला. कटर बॉलचा वापर बाबू भरपूर करतोय. याआधी देखील उल्लेख केलेला की महापोलीस संघाची त्यांची ताकद, त्यांची स्ट्रेंथ ही त्यांची गोलंदाजी आहे, त्यांची बॉलिंग अटॅक आहे. कारण की दोन्ही कटर्स मिश्रण चांगले पाहायला मिळतात. पुन्हा बाहेर निघणारा बॉल पण यावेळेस अंपायर म्हणतील की लाईनला भरपूर सोडून जातोय आणि त्याच्याचमुळे वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, भरपूर बाहेर होता. वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न, इंटेन्शन चांगलं पण थोडं लाईनच्या आतमध्ये घ्यावं लागेल. अतिरिक्त धावेने धाव फळकावरती धावा 12 आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू फेकून झालेत. ऑप्शनचा बाहेर, हवेमध्ये उंचीवरती बॉल. क्षेत्ररक्षक आता पोझिशन बनवतायत आणि त्यानंतर कॅच ड्रॉप झाली. धाव फळकावरती धाव बनवली जाईल ती 1 आणि एका धावेच्या मदतीनं 2 घेतल्या आणि 2 धावेच्या मदतीनं धाव फळकावरती धावा वाढतात. धावा जाऊन पोहोचला गेला 14 आकडावरती. 14 रन्स. बघा, स्वर्गीय मनोज अनंता भोईर यांच्या स्मरणार्थ आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय की सिक्सरच्या बाहेर जर कॅच घेतली प्रेक्षकाने तर 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं, पण ते आता वाढलंय. ते आता 400 वरती जाऊन पोहोचलंय. सिक्सरच्या बाहेर कॅच घ्या. पहिल्या दिवसापासून 200 होतं पण आज 400 झालाय. उद्याच्या दिवसामध्ये कदाचित 500 देखील होतील. आणि स्वर्गीय मनोज अनंता भोईर यांचा स्मरणार्थ BGCA चे आपण जे असोसिएशनचे भिवंडी ग्रामीणचं असोसिएशनचे जे आपण खेळाडू पाहतोय त्यांच्यासाठी मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट टीव्ही देखील स्पॉन्सर्ड झालेले आहे. 15 धावात. पायावरती होता, फ्लिक केला, प्रॉपर टायमिंग, बॉल निघून जाईल स्कोअर लेग बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा 6. दोन षटक हाताळण्याकरिता तुम्ही 10 मिनिटांचा अवधी घेतलाय. सो पुन्हा पुढचे 2 षटक हाताळायला तुम्हाला 10 मिनिटं आहेत अवधी. थोडा वेळ वाचवायचा प्रयत्न. ड्रिंक ब्रेक झालाय, ड्रिंक्स ब्रेक झालाय, तो टाइम तुमचा काउंट नाही होणार आहे. यानंतर होणारी मॅच बंदरा मारुती कालेर आणि टिमघरपाडा अशी राहील. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये विलास स्पोर्ट्स राहणाल, जय बजरंग कारिवली, SD स्पोर्ट्स केवणी आणि वीर तानाजी दापोडे या देखील संघांना आपण पाहणार आहोत. सो सर्व संघांना विनंती करेन की बघा 5-5 षटकांच्या मॅचेस आपण खेळतोय. सो तुम्हाला टायमिंग वरती रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. उद्याच्या दिवसामध्ये जर आपल्याकडे ज्या पद्धतीने आपण उद्याचा एक राखीव दिवस ठेवला, उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला 6 या 8 षटकांच्या मॅच पाहायला मिळतील. सो एक चांगलं क्रिकेट दिसेल. आधी जर बघितलं गेलं तर रेग्युलर क्रिकेटमध्ये तुम्हाला 8-8 षटकाच्या मॅच पाहायला मिळत होत्या, पण त्या आता कुठेतरी एक मॉडर्न क्रिकेट, थोडा फास्ट क्रिकेट झाला, लिमिटेड ओव्हर्स पाहायला मिळतात. पण जय बजरंग पॉवर शिलार
अर्थात अमित शिलारकर यांच्या विद्यमान आयोजनाने तुम्हाला या गोष्टी पुन्हा एकदा पाहायला मिळतील. आपण पहिल्या दिवसापासून 5-5 षटकाच्या मॅचेस खेळवल्यात, पण उद्या लिमिटेड राखीव जो दिवस आहे त्या राखीव दिवसामध्ये 8 ओव्हर्स देखील पाहायला मिळतील. पण इथे मोठा फटका पहा. ला पुन्हा एकदा आणलं होतं विकेटच्या शोधामध्ये, कारण की बाबूचं मागचं षटक थोडं महाग गेलं. आकाशने पहिलं षटक चांगलं हाताळलेलं, त्यामुळे 5 षटकांची मॅच आहे. एक गोलंदाज तुमचा 2 ओव्हर टाकू शकतो आणि त्याच इंटेन्शनने आकाशला पुन्हा बॅक केलं होतं त्याच्या स्पेलमध्ये. पण त्याच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती अक्षयचा हा धमाका. किरणने लास्ट ओव्हरच्या शेवटच्या अंतिम बॉलमध्ये याच्या आधीचा एक मोठा फटका आणि त्यानंतर अक्षयचा मोठा फटका, म्हणजे मागच्या 2 चेंडूमध्ये आवाज बिनार संघाला 12 धावा मिळाल्यात. फळकावरती धावा 27 वरती एक अशी परिस्थिती आपण पाहतोय. षटक तिसरं चालू आहे. बॉल बाहेर काढला, लगेचच बाहेर काढला बॉल आणि त्यानंतर हा डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. खरं तर बंद्रा मारुती कालेर आपण देखील रिपोर्टिंग करायची आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण टेमघरपाडा या 2 संघांना पाहणार आहोत. डॉट बॉल आलाय 6 नंतर. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. जय दुर्गा बी टेमघरपाडा असा आपण संघ पाहणार आहोत. बंद्रा मारुती कालेरच्या अगेन्स्ट डॉट बॉलची पुन्हा एकदा समाप्ती आणि निर्धाव चेंडूच्या समाप्ती. अखेरीस सिक्सरच्या नंतर बघा कमबॅक भरपूर चांगला आकाश परियारचा, आणि हीच तर या गोलंदाजाची ताकद आहे. परततो तो बॅटरला, कोणत्या स्ट्रेंथवरती बॅटर खेळतो आणि त्याच्या अगेन्स्ट बॉल टाकणे क्षमता आहे. पुन्हा एक चांगला बॉल आहे, पुन्हा चांगला बॉल आहे, शरीरावरती लागलाय. नॉन स्ट्राइक धोका. फेकी थोडी वाढीच झाली पण डायरेक्ट हिट आणि त्यानंतर काम बनलाय. विकेट मिळेल रनआउटच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचा. अक्षय देखील माघारी परततात. 2 वरती 27. सुनील भुईर या संघाचा अनुभवी खेळाडू, भरपूर अनुभव आहे सुनील भुईरकडे. क्षमता देखील भरपूर चांगल्या पद्धतीने ठेवतोय. पण किरण भुईर आणि सुनील भुईरला आता पार्टनरशिप्स कराव्या लागतील, कारण की इकडनं 2 विकेट 3 षटकं चालू आहे. तिसरा षटक मार्गस्थ असताना माघारी परतले. याआधी आपण प्रणवला मोठा धक्का प्रणवचा, कारण की फॉर्म मध्ये होता आणि तो माघारी परतला. त्याचा पाठोपाठ जर बघितलं गेलं तर अक्षय परतले गेले आणि आता सुनील आणि किरणची जोडी आपण मैदानात पाहतोय. 27 वरती 2. 4 चेंडू फेकलेत. आकाश परियार पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर दी विकेट. क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेगला बॉल आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट आणि त्यानंतर पापा बॉल उचलेल. फेकी करेपर्यंत एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीनं फळकावरती 28 धावा. शेवटचा अंतिम बॉल आकाशचा. चांगलं षटक राहिलं आकाशचं. विकेट लेस राहिलेत आतापर्यंत, पण 2 षटकांमध्ये बघा आतापर्यंत त्याने 11 बॉल फेकलेत. मागचं षटक आणि या षटकातील 5 चेंडू 14 धावा त्याने खर्च केल्या. सो इकॉनॉमी चांगली राहिली आणि ऑलवेज या बॉलरचं आपण टेस्ट पाहिलं की त्याचे आकडे चांगले दिसतात, इकॉनॉमी चांगली दिसते. लास्ट बॉल लेग कटर बाहेर निघला, फ्लाइटेड, योग्य टप्पा, योग्य वळण आणि मी म्हणेन की ही ताकदच या गोलंदाजाची. हा पहा, बॅक ऑफ दी हँड बॉल टाकला होता, बॉलला पूर्ण एलिव्हेट केलं आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर बाहेर निघला. बॅटर पासून दूर राहिला. ड्राईव्ह करायचं होतं खरं तर तिकडे सुनीलला, पण बॅटवरती बॉल नाही आला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम आवाज बिनारने फळकावरती धावा पाहायला मिळाल्या. 9.33च्या सरासरीने 28 धावा. स्टार्ट तर दोन्ही संघांना चांगला मिळाला होता, पण सध्या तरी मी म्हणेन की मध्यांतराने 2 6 आले होते जिथे. त्या 2 6ने असं वाटत होतं की मॅचचं इक्वेशन बदलतं की काय, पण रनआउटच्या माध्यमातून जसा विकेट पडला ना थोडा पुन्हा दबाव आला. स्पेशली कौतुक करावं लागेल आकाशचं की पहिल्या बॉलवरती सिक्सर आल्यानंतर हे षटक त्याने 7 धाव्यांवरतीच फिनिश केलं. म्हणजे त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर टोटल त्याने 4 डॉट बॉल फेकले, ज्यामध्ये एक रनआउट देखील आहे.
हे कौतुक करावं लागेल. कारण की बघा, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताय, परफेक्शन जेव्हा दाखवताय, तेव्हा तुमच्याकडनं योग्य खेळ होतो आणि तोच योग्य खेळ आकाशकडनं झालाय. कारण की कधी कधी पहिल्या बॉलवरती सिक्सर आल्यानंतर बॉलरवरती दबाव असतो. पायावरती बॉल, अपील जोरदार आहे, पण अंपायरचा इशारा. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव, इम्पॅक्टच करत नव्हता लाईन मध्ये बॉल, विकेटला मिसिंग होता आणि त्याच्याचमुळे एक धाव फलकावरती. बॉलरचं इंटेन्शन ऑलवेज असतं की जेव्हा पण पायावरती बॉल लागेल बॉलर अपील करतो, मग तो स्टंपच्या बाहेर असो या स्टंप मध्ये असो, इंटेन्शन असतं. लेग बिफोर विकेटची अपील ऑलवेज करत असतात आणि तेच पाहायला मिळालं. आशिक कुरेशी आहेत, आशिक अन्सारी आहेत. पुन्हा एक चांगला बॉल, पुन्हा चांगला बॉल हाताळला आणि त्यानंतर बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला इनफिल्डच्या आतमध्ये बॉल कलेक्ट केला जाईल. ओव्हर थ्रोची धाव मिळते आता, कारण की फेकी योग्य झाली नाही तिकडे. जबी होते, जबीकडनं आपण ती फेकी पाहायला मिळाली आणि त्यानंतर त्या फलकावरती धावा बनवल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती एक लेग बाईस, या बॉलवरती 2 धावा आणि आशिक अन्सारीच्या अगेन्स्ट पहिल्या 2 चेंडूमध्ये जर बघितलं तर टोटल 3 धावा, वैयक्तिक 2 दिल्यात. लेग बाईस आणि बाईस बॅटर आणि बॉलर या दोघांच्या खात्यामध्ये धावा नसतात. एक 30 धावा. पुन्हा स्क्वेअर लेगला बॉल, एक धाव फलकावरती बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं 32 वरती. षटक चौथं मार्गस्थ असताना 3 चेंडू फेकून झालेत. 32 धावा फलकावर आपण पाहतोय. पहिल्या डावाचा खेळ सध्या चालू आहे, जिथे आवाज बिनार आणि जीवी स्पोर्ट्स महापोली अशी आपल्याला मॅच पाहायला मिळते. पुन्हा स्टंपवर टाकायचा प्रयत्न होता, फ्लिक केले तिकडे आणि जबी होते पण पाहतच राहतील. समोरनं बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. किरणच्या बॅटमध्ये येतोय आणखी एक चौकार. विकेट आला आणि विकेट नंतर नवीन बॅटर स्ट्रायकर एंड वरती आता रितेशला पाहतोय. ताफळकावरती हवेमध्ये बॉल, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये कॅच कंप्लीट केली जाईल आणि बॅक टू बॅक दुसरा विकेट. षटक देखील कंप्लीट झालं आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. विकेट गमावले 4 आणि धाव फलकावरती धावा आहेत 36 वरती 4 अशी परिस्थिती. बघा, बरोबर 20 मिनिटांचा अवधी घेतलाय टीम महापोली संघ आपण 4 षटक कंप्लीट करण्याकरिता. सो या षटकामध्ये देखील त्याच पद्धतीने बॉलिंग करा. 4 षटकांच्या समाप्ती वरती 4 अशी परिस्थिती पाहतोय. 9.00 चा करंट रन रेट आहे. असं चालत राहिलं तर मग इक्वेशन थोडं कमी दिसेल. 40च्या आतमध्ये तुम्हाला स्कोर दिसेल. प्रोजेक्टर स्कोर जर बघितला टीव्ही स्क्रीनवरती 45 दिसतोय, पण हा वाढवावा लागेल. मॉर्निंग सेशन आहे, ठाऊक आहे मॉर्निंग सेशन मध्ये धावा बनत नाही तितक्या योग्य पद्धतीने, बॉल ट्रॅव्हल नाही होत. पण तरी देखील सेकंड इनिंग मध्ये जर बघितलं गेलं तर 11 नंतर सेकंड इनिंग चालू होईल किंवा सेकंड इनिंगचे शेवटचे 2 षटक असतील ते 11 सव्वा 11च्या दरम्यानमध्ये थोडासा उन्हाचा तडाखा वाढेल. त्या इंटेन्शनने ऍटलिस्ट 50-55चा विचार करावा लागेल. 36 बनलात या षटकामध्ये 15 प्लस हा इंटेन्शन ठेवावा लागेल.
आणि बॅटिंग वरती बघा सुनील आहेत, सुनील मोठे फटके मारू शकतात. सोहम नवीन बॅटर आलेत, सोहमकडनं देखील त्याच अपेक्षा असतील, पण सुनीलकडनं जास्त एक्सपेक्टेशन आहेत सध्या तरी संघाचे. 3 चेंडू त्यांना फेस केलेत, सेट बॅटर आहे, त्याच्याकडे क्षमता देखील आहे तेवढी, अनुभव आहे भरपूर. सर्वात महत्वाची गोष्ट, कारण की विश्वातला सर्वात मोठा गुरु अनुभव असतो. मंद्र्या मारुती काल्हेर आणि जयदुर्गा टिमघरपाडा, जयदुर्गा बी टिमघरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं. काल्हेर संघाचे कॅप्टन कामेश पाटील हे देखील इकडे जॉईन झालेत. मोस्ट वेलकम. शेवटचा अंतिम षटक, पहिला बॉल पायावरती टाकायचा प्रयत्न. बघा ह्याच गोष्टीचा उल्लेख केला होता की पायावरती बॉल लागल्यानंतर मग बॉलर्सकडनं आपण ऑलवेज अपील पाहत असतो आणि तेच पाहायला मिळालं. ऑप्शनचा भरपूर बॉल बाहेर होता, ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण तेच पाहतोय, खूप जास्त बाहेर होता. हा पहा, ठाऊक होतं यष्टीरक्षकाला देखील, ठाऊक होतं बॉलरला देखील, पण अपील होतच असते आणि त्या अपील मध्ये तितका जास्त उत्साह नव्हता. माहिती होतं ऑप्शनचा बाहेर आहे बॉल. आणि एक धावेच्या मदतीने धाव फलक वाढतं, धावा जाऊन पोहोचला गेला 37-37. अरहम आलेत पुन्हा एकदा, आता आतमध्ये आणल्या, बॉल स्टंप मध्ये आले पण थोडा बाउन्स होता आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा जर बघितलं गेलं तर आता एक धाव फलकावरती बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त, धावा जाऊन पोहोचला गेल्या 38-38 या आकडावरती. 4 विकेट जिथे गमावले गेले. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 7च धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये असं वाटत होतं की कुठेतरी स्कोर वाढलाय, पण पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये जो कमबॅक केला तो भरपूर चांगला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आशिकचं ते षटक या आधीचं आणि आता अरहम आलेत. पुन्हा एकदा स्विंगिंग बॉल आणि त्यानंतर डॉटच्या स्वरूपामध्ये, निधावच्या स्वरूपामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 38 वरती 4. आवाज भिनार बॅटिंग करताना आपण पाहतोय. पहिला बॉल वरती लेग बायच्या स्वरूपात, मग एक सिंगल आली, मग डॉट बॉल पाहायला मिळाला. 8.44चा करंट रन रेटने 38 धावा फलकावरती आहेत, पण अजूनही 3 बॉल बाकी आहेत. या 3 चेंडूमध्ये दोन मोठ्या फटक्यांचा विचार जरी केला तरी पण 45-50 पर्यंत धाव फलक जाऊ शकतं. ऑप्शनचा बाहेर खेचून मारला, उंचीवरती आहे, स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक पापा आणि त्यानंतर कॅच कंप्लीट करतील. विकेट मिळतो आणखी एक, धक्का क्रमांक 5. अडतीस वरती 5 अशी परिस्थिती पाहतोय आपण. सेकंड लास्ट बॉल, 5वा. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर रोहित आता स्ट्रायकर एंड वरती असतील. सोहम, रोहित दोन्ही फ्रेश बॅटर आहे. सोहमने देखील एक चेंडू फेस केलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 सिक्सर आले तर मग धाव फलकावरती धावा इकडनं 50 होतील, 50 अप. पण 2 सिक्सर येतील का? ज्या पद्धतीने बॉलिंग चालू आहे हा प्रश्न मोठा आहे. हो हो, समोर लॉफ्ट केला, पण क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि सरळ हातात बॉल विसावतो आकाश परिहारचा. आणि त्यानंतर आणखी एक धक्का मिळताना 38 वरती धक्का क्रमांक 6 देखील मैदानाचा बाहेर. आता या डावातील शेवटचा अंतिम बॉल, आमचे साथी समालोचक समीरजी ठाकरे सरांचं देखील शुभागमन झालं. मोस्ट वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या दिवसांपासून त्यांचा आवाज आपण ऐकतोय आणि उद्याच्या दिवसामध्ये देखील आय गेस त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉल, जतीन राणे स्ट्रायकर एंड वरती आहेत. लास्ट बॉल 38 वरती गाडी थांबली. अंतिम बॉल पायावरती, पुन्हा एकदा अंपायरचा इशारा, यावेळेस बरोबर 3 स्टंप मध्ये बॉल आणि त्यानंतर धक्का मिळताना 7 विकेट गमावताना भिनार संघाने धावा फलकावरती बनवल्या गेल्या. त्यामध्ये 38 आणि 39चं आव्हान असेल दुसऱ्या इनिंग मध्ये. या दुसऱ्या डावामध्ये 39 धावा बनतील, रोखल्या जातील
हे आपण ऐकणार जरूर आहोत, पण त्याआधी टॉस बॉक्समध्ये जाऊयात. टॉस रिपोर्ट काय तो ते पाहूयात. एका बाजूने बंद्रा मारुती काल्हेर आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर जयदुर्गा टेमघर जयदुर्गा टेमघरपाडा जयदुर्गा टेमघरपाडा बी असे दोन संघ असतील आणि या दोन संघांमध्ये आपण करणार आहोत टॉस. आणि सन्मान्य तुकारामजी वारगडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वेलकम बॅक मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नाण्याच्या दोन बाजू, एका बाजूने आम्ही शेलारकर, दुसऱ्या बाजूने जय बजरंग पॉवर शेलार चषक. कॉलिंग कोण देणार आहे? जयदुर्गा टेमघरपाडा बी. जय बजरंग पॉवर शेलारचा कॉल आणि जय बजरंग पॉवर शेलारच पाहायला मिळालाय. नाण्याचं कौल जे आहे ते टेमघरपाडा बी संघ वॉन होत आहे. आपण जाऊयात कॅप्टनकडे. जसं की सर्व कॅप्टनला आपण प्रश्न विचारत असतो की या स्पर्धेमध्ये आपण 5 षटकांच्या मॅचेस पाहतोय. सो प्रथमतः काय डिसाईड करणार आहात आणि कसं फील होतं या स्पर्धेमध्ये खेळताना? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू आणि टुर्नामेंट बघितलं तर खूपच छानच आहे आणि त्यामध्ये 5 ओव्हरची मॅच आहे, तर खेळायला चांगलाच फील येणार आहे. एकंदरीत जर क्वालिफाईड झाले तर मग उद्याच्या दिवसामध्ये 6 षटकांची मॅच किंवा 8 षटकांची मॅच हा देखील एक प्लस पॉईंट असेल. जास्त षटकांच्या मॅच खेळायला पाहायला मिळतील. सो हे जे प्लॅनिंग्स बनवलेत किंवा या पद्धतीने या फॉर्मॅटवाली स्पर्धा पाहायला मिळते, ह्या संकल्पनेबद्दल काय बोलायचा प्रयत्न असेल? तुम्हाला जास्तीत जास्त 4 षटकांचे सामने खेळायला भेटतात आणि तर 5 षटकांचे सामने आहेत आणि कमिटीने जो निर्णय घेतलेला आहे एक राखीव दिवस, त्यामध्ये तुम्हाला प्लस पॉईंट म्हणजे एक्स्ट्रा षटक खेळायला भेटेल. याहून अजून मोठी गोष्ट काय असू शकते? आणि एकंदरीत जर बघितलं तर आता कालेरच्या अगेन्स्ट प्रथमतः तुम्ही फिल्डिंग घेत आहे. बघितलं सकाळचं मॉर्निंग सेशन आहे, धावा सुरुवातीला बनत नाही. कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते 4 बॉलर्सवरती जिम्मेदारी असेल? आम्ही त्यांना 45च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आणि आमच्याकडे दीपेश राज, स्वतः हरी जोशी पण आहे आमच्याकडे आणि प्रतीक गोरे, हे 4 गोलंदाजांकडे आमचं जास्त लक्ष असणार आहे. नक्कीच चांगली बाईट पाहायला मिळाली. आपण कालेर संघाचे कॅप्टन कामेशकडे जाऊयात. कामेश, टॉस सर पराभूत झालेत, बॅटिंग करायची आहे. सुरुवातीला बॅटिंग करत असताना काय इंटेन्शन असेल? कुठपर्यंत पोहोचले तर एक सेफ टोटल म्हणता येईल? 50+. कोणावरती जास्त जिम्मेदारी आणि आजची प्लेइंग 11 तुमची पूर्ण आहे का, की कोणते खेळाडू तुमचे आज पाहायला मिळणार नाही? हेमराज आणि हेमराज नाही. हेमराज नाही आहेत आज. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? इथे आल्यानंतर कसा फील होता? खेळपट्टी, आयोजन, ज्या पद्धतीने शामे याने बनवलेत? खूप सुंदर आयोजन केले. दरवर्षी पॉवर शेलरचं काहीतरी नवीन बघायला भेटतं. नक्कीच भरपूर शुभेच्छा असतील. तर नाणेफेकीच्या कक्षाकडनं रिझल्ट आला. टीम जयदुर्गा टेमघरपाडा बी वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स समीरजी ठाकरे सर, थँक्यू सो मच. जय बजरंग पॉवर शिलार आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. आम्ही शिलारकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटी करीत आणि जयदुर्गा टेमघरपाडा बी, प्रभुदास नाईक फॅम टीम आणि ती तुम्हाला इन ॲक्शन यानंतरच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन केले जाईल. समीरजी ठाकरे सर जॉईन होतील तुमच्या समवेत दुसऱ्या डावामध्ये. चेक आलो. थँक्यू सो मच मोनिश. गुड मॉर्निंग. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 मध्ये आजच्या 6व्या दिवसाचा खेळ आवाज बिनार आणि त्यांच्या विरुद्ध सिकंदर स्पोर्ट महापोली या दोन टीम मध्ये आपण ही लढत या ठिकाणी पाहतोय. जीवी स्पोर्ट महापोली हा संघ तुम्हाला आजच्या पहिल्याच लढतीमध्ये आवाज बिनारच्या विरुद्ध या ठिकाणी बघायला मिळाला आणि पुन्हा आपण 6व्या दिवसामध्ये 5 यशस्वी दिवस या स्पर्धेचे बघितले आणि आजचा खेळ सुरू केला. जिथे पहिलं सत्र तुम्ही बघतायत थोडंसं कमीच धावसंख्येचं पाहायला मिळालं. फक्त 38 धावा 5 ओव्हरमध्ये बनवण्यात आल्या. आवाज बिनारच्या वतीनं 39चं लक्ष आता सेट करण्यात आलेलं आहे. महापोलीकरांसाठी स्पर्धा चांगलीच राहिली आहे, परंतु आता एक वेगळं फॉर्मॅट टेक येतात समोर. भिवंडी ग्रामीण मधील एक मातब्बर संघ आवाज बिनार हलक्या हातानं फक्त दिशा दाखवले. टॅप करत असताना एका धाव्याने वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय बॅटर
अरबाज आणि त्याच्या सोबतीला उमेर डॉन. चांगला खेळ या स्पर्धेमध्ये या दोघांच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळालाय. शेलार कवाड अंबाडी असोसिएशन अंतर्गत खेळत असताना मात्र आज BGCA ग्रामीण क्रिकेट अंतर्गत हा संघ पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये तुम्ही पाहतायत आणि इथून एका धावेने अरबाज ऑफ द मार्क. स्विंग करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर ऑफ द विकेट. उमेर डॉनच्या बॅटमधून हा बॉल येतोय डीपमध्ये. स्क्वेअर लेगला एक धाव मिळाली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु नकार आलाय. आता थोडंसं दबाव कमी असेल कारण या मैदानावर चांगल्या धावा बनतात. आपण मागच्या 5ही दिवसांचा खेळ पाहिला तर, परंतु या ठिकाणी आज ज्या प्रकारे अपेक्षा होती त्या प्रकारे त्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत आवाज बिनारकरांना. त्याच्यामुळे इथं गोलंदाजांना चांगला खेळ साकारावा लागेल. ते एक्झॅक्ट काय घडले पंचांचा नो बॉलचा इशारा देखील आलेला आहे. जास्त ताकदीने टाकण्याचा प्रयत्न होता आणि वेस्ट ऑफ हाय हा बॉल पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केला. 1+1 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. धावफलक 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आणि आता या पुढचा बॉल असेल फ्री हिट. आम्ही शेलारकर आयोजित क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहतायत. क्रिकेटची रणधुमाळी या भालचंद्र क्रीडांगणावरती तुम्हाला मागील 6 दिवसांपासून बघायला मिळाली आहे. उद्या स्पर्धेचा शेवट. उद्या कोण होणार या स्पर्धेचा चॅम्पियन त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. अपार मेहनतीनं कष्टानं स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. फ्रीटचा बॉल होता आणि चांगल्या टप्प्यावर उमेरच्या विरुद्ध हा चेंडू जतीननं हाताळला. फक्त तिथे मिळेल एकच धाव. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर रिक्वायर्ड 100चाही विचार केला तर 7 ते 8 धावा प्रत्येक ओव्हरमागे बनवायच्या आहेत आणि तेवढं मोठं हे लक्ष नाही आहे या क्रीडांगणाचा विचार करता. परंतु काल एक सामना तुम्हाला आठवत असेल जय हनुमान पोगाव संघ 4 षटकांच्या सामन्यामध्ये RCC रायाच्या विरुद्ध 31 धावा बनवू शकला नव्हता. पुन्हा शफल होऊन ऑन साईडला पीक करायचं होतं आणि एक चांगला बॉल. जतीन आता त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि एक महत्त्वाचा भाग काय तर डॉट बॉल आलेला नाहीये. प्रत्येकी बॉलवर किमान सिंगल येते आणि तेच हवं आहे पॉवर प्लेमध्ये. आता इथून फलंदाजांना तेच हवं आहे की प्रत्येक बॉल गणिक एक एक धाव या ठिकाणी पूर्ण व्हावी. अरबाज आणि उमेर तोच प्रयत्न करतोय सध्याच्या घडीला. राहुल वडापाव ज्यांच्या माध्यमातून मागच्या 7ही दिवसांमध्ये या स्पर्धेमध्ये नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. विकेटच्या वरनं बॉल सरळ निघून जातो. डॉट बॉल. हा पहिला डॉट आवाज बिनार संघाचा गोलंदाज जतीनच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला आहे. इनसाइड आउट खेळायचं होतं. कव्हर्स पूर्ण खाली होतं आणि त्या क्षेत्रातच एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न परंतु येथे चांगला नियंत्रित हा बॉल पाहायला मिळाला. लोवा फुल टॉस स्वीप केला. बॉल हवेत आहे. प्रणव डाऊन दी बॉल येतोय आणि पहिला धक्का लागेल GV स्पोर्ट महापोली संघाला. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि चांगला झेल त्या ठिकाणी पकडला आउटफील्ड मध्ये आणि खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय. पहिला धक्का. उमेर डॉन मैदानाच्या बाहेर गेला आणि GV स्पोर्ट महापोलीकरांना हा पहिला धक्का लागलेला आहे. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आतापर्यंत सेमीफायनल मध्ये पोहोचणारे 3 संघ तुम्ही बघितले. ग्रामीण अंतर्गत BGC अंतर्गत जय बजरंग गोरसे बी, त्याच्यानंतर जॉय कुमार अँड विहान एंटरप्राइजेस केवनी दिवे आणि कालच्या दिवसामध्ये वनू स्पोर्ट जय हनुमान टेंबोली हे 3 संघ टॉप 4 मध्ये पोहोचताना आपण पाहिले. आजच्या दिवसातून कोणता संघ टॉप 4 साठी पात्र ठरणार ते संध्याकाळी ठीक 5 वाजता त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. आजचा पूल कोण मारणार, कोण बाजी मारणार. आदरणीय सुबोध भोईर यांच्या या ठिकाणी शुभागमन. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. 39 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 6 धावा जतीननं खर्च केल्यात. इकॉनॉमिकल सुरुवात, जी सुरुवात आवाज बिनार संघाला हवी होती ती सुरुवात आता या ठिकाणी जतीनच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाली आहे. परंतु ते सातत्य पुढेही टिकून ठेवावं लागणार आहे. प्रणव भोईर आलाय गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. लेंथ बॉल होता. कटर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट.
प्रणवनं देखील आता डॉट बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला आणि एक चांगला स्टार्ट प्रणव भोईरच्या माध्यमातून आपण पाहतोय. कमीच धावसंख्या ज्या वेळेला तुमच्याकडे वाचवण्यासाठी असते त्यावेळेला अशाच पद्धतीने गोलंदाजी करणं गरजेची, अचूकता तुमच्या गोलंदाजीमध्ये असणं गरजेचं आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर अर्ली ब्रेक थ्रू देणं. उमेरला आउट केलं आणि त्याच्यानंतर आता दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय बिनार संघानं. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर डीपमध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट आणि एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलच्या बाहेर ठेवलं प्रणवनं आज बॅटच्या साहाय्यानं जर विचार केला तर चांगलं योगदान आपल्या टीमसाठी दिलेलं नाहीये. बिनारचा हा एक उभरता सितारा मागच्या 2 वर्षांपासून जो खेळ प्रणव भोईरचा तुम्हाला पाहायला मिळाला आहे आणि फार लवकर एक मोठी उंची गाठली या क्रिकेटच्या खेळामध्ये प्रणवनं. पॉवर प्लेची ही दोन्ही षटकं जर का इथून कमीत कमी धावसंख्येची आली तर इथूनही चांगला पलटवार पाहायला मिळेल आणि तोच प्रयत्न आता केलाय. सुरुवातीला जतीन आणि त्याच्यानंतर आता प्रणवनं. अरबाज थोडंसं स्ट्रगल करतोय, संयमी खेळ करण्याचा प्रयत्न. ओ परफेक्ट यॉर्कर, पुन्हा एक यॉर्कर लेंथ आणि इथे धावबाचा प्रयत्न केला होता प्रणवनं. क्विक सिंगल, एक चोरटी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. दोन्ही फलंदाजांनी वेगाने धावत असताना धावफलक एका धावेने पुढे गेलेला आहे. 7 या आकड्यावर 7 रन्स ऑन द बोर्ड नाव. बरोबर कालचा सामनाचा तर डोळ्यासमोर येतो ज्या वेळेला 31 करायच्या होत्या जेवणमान पोगाव संघाला RCC रायच्या विरुद्ध. त्याच वेळेला अशी सुरुवात फलंदाजांकडून राहिली आणि गोलंदाजी टिचून पाहायला मिळाली होती आणि तसंच आता चित्र याही मॅचमध्ये दिसतंय. असं वाटतंय की हा सामना क्लोज जाणार आहे, शेवटच्या क्षणापर्यंत जाणार आहे, कारण ही लढाऊ वृत्ती आता सध्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह अप्रोच आवाज बिनारच्या गोलंदाजांचा तुम्हाला बघायला मिळाला आहे. प्रणव पुन्हा एकदा सज्ज होतोय. नवीन बॅटर जो पापा शेख स्ट्रायकिंग एंडला कट करण्याचा प्रयत्न. एजच्या बॅटची मागे बॉल फ्लाय स्लिपला एका टप्प्याने गेलाय. रनआउटची संधी होती तेथे अपील जोरदार करण्यात आले. आता चेक केलं जाणार आहे. टीव्ही अंपायरची मदत आता या ठिकाणी घेण्यात आली आहे. बॅटर सेफ आहे की आउट आहे ते आता तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच टीव्ही अंपायर आपल्यासोबत जोडले जात आहेत. पापा शेख थोडीशी रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. टप्पा पडला, कट करण्याचा प्रयत्न, फ्लाय स्लिपला बॉल, एका टप्प्याने चांगलं क्षेत्ररक्षण. प्रणवनं बॉल चांगला कलेक्ट केला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट हिट त्याच्या वतीनं पाहायला मिळालाय. पाहूया नॉन स्ट्रायकिंग एंडला हे प्रणवनं बॉल कलेक्ट केल्यानंतर अगदी क्लोज कॉल आहे आणि अल्ट्रा स्लो मोशन मध्ये आता चेक करतायत अंपायर शकील कोटी सर. चांगले अंपायरिंग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. क्वालिटी अंपायरिंग तुम्ही पाहतायत. शकील कोटी सर, परेश महाजन, गोकुलदास पाटील, शानू कुरेशी, राजेंद्र पाटील. नॉट आउट. बॅटर पोस्टला अगदी क्लोज कॉल होता परंतु बॅटर त्या ठिकाणी वेगानं बॅट ग्राउंडेड करताना दिसला. हे फार महत्त्वाचं असतं. ज्या वेळेला तुम्ही धाव पूर्ण करत असता त्यावेळेला बॅट ग्राउंडेड करणं. आता हीच जर का बॅट हवेतून असती तर डेफिनेटली पापालाही मैदान सोडावं लागलं असतं. चांगलं त्या ठिकाणी अँटिसिपेशन होतं. प्रणव भोईरच्या माध्यमातून बॉल कलेक्ट केला आणि त्याच्यानंतर लगेचच थर्ड यष्टाना निशाणा साधला. एका धावेने 8 या आकड्यावरती आता टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी आवाज बिनार संघाची प्रणवच्या वतीनं. यावेळेला पुन्हा ऑन साईडला टर्न केला बॉल. फ्लिकचा अंदाज पाहायला मिळाला फटक्यामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि थ्रो थोडासा वाईट पाहायला मिळतोय. 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण होत आहेत आणि थोडंसं आता इथून प्रणव नाराज दिसतोय कारण प्रणवला माहिती आहे की एकेका धावेचं महत्त्व किती आहे. इथून एक एक धाव त्यांना वाचवावी लागणार आहे. फक्त 39 धावा त्यांना वाचवायच्या आहेत. सुनील त्या ठिकाणी होता आउटफील्डमधील एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मागच्या कित्येक वर्षांपासून सुनीलला आपण बघत आलेलो आहोत. 2 धावांनी स्कोर पुढे गेले धावफलकावरती. आता दुहेरी आकड्यामध्ये 10 या आकड्यावर जशाच तसं उत्तर आता आवाज बिनारनं दिलेलं आहे. ज्या पद्धतीने जीवी स्पोर्ट महापोलीच्या गोलंदाजांनी सुरुवातीला काम केलं त्याच पद्धतीने आता या ठिकाणी सुरुवातीला कामगिरी करत असताना कंपॅरिझन मध्ये अगदी आपण पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये चांगली स्थिती जरूर होती. ती म्हणजे टीम आवाज बिनारची. परंतु त्यानंतर गोलंदाजांनी अक्षरशः कंबर कसली, काही गोलंदाजी केली. प्रणव पुन्हा एकदा राऊंड द विकेट. अरबाज समोर पुन्हा वेगानं बॉल
शफल होत असताना फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल आणि गोलंदाज अगदी पंचांच्या मध्ये येतोय. हे आता प्रणवला सांगितलंय डेंजर एरियामध्ये येतोय. आणि काल असंच घडलं की ज्या वेळेला तुम्ही पंचांच्या मध्ये येता त्यावेळेला जर का तुम्हाला लेग बिफोर विकेट जरी असली तरी ती बॅटरच्या फेवरला जाते. याचं कारण अंपायरला दिसतच नसतं. म्हणून आता ती काळजी घ्यावी लागेल. आणि वॉर्निंग दिली आहे, पुन्हा जर का मध्ये आला तर कदाचित त्याला गोलंदाजी करू देणार नाही. अरबाज स्ट्रगल करतोय, पुन्हा स्वीप करायचं होतं. याही वेळेला वेगवान बॉल आणि इथे एकच धाव तिथे मिळेल. आणि याचबरोबर पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेची दोन्ही षटके या ठिकाणी समाप्त झालेत. 2 षटकांचा खेळ संपन्न, 11 धावा, 11-1. मॅच इज ऑन नाव. सामना आता सुरू झालाय खऱ्या अर्थानं. आता आपण इथून नक्कीच म्हणू शकतो, कारण इथून आता रिक्वायर्ड रन रेट मध्ये वाढ झालेली आहे. 9 ते 10 धावा प्रत्येक ओव्हर मागे बनवाव्या लागणार आहेत, कारण इथून येणारे 18 बॉल 28 धावांची गरज. 9.33च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. येणारे 18 बॉल 28 धावांची गरज आहे. पॉवर प्लेची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा बिनारसाठी टाळ्या व्हायला हव्या. त्याचे पाठीराखे टाळ्या वाजवत आहेत, कारण ज्या प्रकारे इकॉनॉमिकल स्पेल दोन्ही गोलंदाजांनी, जतीन असेल प्रणव असेल, त्यांच्या वतीने तुम्हाला बघायला मिळाली आहे. आणि आता 18 बॉलमध्ये 28ची गरज आहे. कमी धावसंख्येवरती देखील आम्ही कमबॅक करू शकतो, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. कालही सांगितलं, आजही सांगतो आणि उद्याही सांगणार, या खेळामध्ये कोणतीच धावसंख्या मित्रांनो मोठी नाही आणि कोणतीच धावसंख्या छोटी नाही. डोंट अंडर एस्टिमेट. कधीच कोणाला कमी समजू नका या खेळामध्ये. क्रिकेटचा खेळ कधी तुम्हाला पीक लेवल अगदी यशाच्या शिखरावर घेऊन जाणार ज्या वेळेला तुम्ही पीक लेवलला असाल, आणि कधी तिथून तुम्हाला काली उचलून टाकणार, फेकणार. या क्रिकेटच्या खेळामध्ये आजवर कोणीच राजा नाहीये. सातत्य टिकवणं भरपूर कठीण झालं. रती महारथी आले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, आपले नशीब आजमावले, 1-1, 2-2 मॅचेस खेळून ते पुन्हा परतले आयुष्यभराची मेहनत करून. म्हणून सातत्य टिकवणं मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर कठीण आहे. कन्सिस्टन्सी तुम्हाला इथून टिकवावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. 18 चेंडू आणि 28ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जतीनला इन्व्हाइट केलाय. जतीन ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं, पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा त्याच्या विरुद्ध खरं तर जीवी स्फोट महापोली संघाला बनवता आल्या नव्हत्या, आणि त्याच जतीनच्या हातामध्ये चेंडू पुन्हा कॅप्टननं सोपवला. आता इथून आणखी एका चांगला इकॉनॉमिकल ओव्हरची त्याच्याकडून अपेक्षा असेल. एक्सपेक्टेशन्स तर जरूर आहेत, परंतु त्या एक्सपेक्टेशन्स पूर्ण केल्या जातील का? ओ हो, यावेळेला कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. अरबाज प्रयत्न करतोय. अरबाजनं सातत्याने चांगला प्रयत्न केला. पॉइंटला खरं तर बॉल गेला होता आणि तिथे फक्त एकच धाव. सिंगल होऊन एकदाही डबलही तुम्हाला पाहायला मिळाली नाहीये, आणि त्याचंच कारण आपण पाहतो की संघ अडचणीमध्ये गेला, कारण आतापर्यंत डावातील 13 बॉल फेकलेत, 30 पैकी 13 बॉल फेकलेत आणि फक्त 12 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. चेंडूंपेक्षा आता धावा कमी येत आहेत. कट करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा विथ बाउन्स फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि आता शांतता तुम्ही डगआउटमध्ये पाहताय जीवी स्पोर्ट महापोलीच्या देखील. ज्यावेळेला 39 लक्ष होतं त्यावेळेला अगदी हॅपी आनंदी चेहरे होते डगआउटमध्ये जीवी स्पोर्ट महापोलीच्या, परंतु आता तदनंतर जी सुरुवात त्यांना हवी होती पॉवर प्लेमध्ये तो स्टार्ट तेथे मिळाला नाही, आणि त्याच्यानंतर आता थोडीशी नाराजी खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळाली आहे. तो अरबाज एक असा खेळाडू आहे की कधीही इथून सामन्याला कलाटणी देऊ शकतो, आणि चांगला खेळ त्याच्या वतीने स्पर्धेमध्ये राहिला देखील. पुन्हा ड्राईव्ह करण्यात आला अलॉंग द ग्राउंड. थोडंसं फंबल जरूर झालं आणि ते एकच धाव फक्त मिळेल. चार्ज अप एनर्जेटिक आता टीम पूर्णपणे आवाज भिनार तुम्हाला पाहायला मिळाली आहे. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स अँड एक्सलंट आउटस्टँडिंग फील्डिंग एफर्ट्स फ्रॉम द ऑल फील्डर्स. आवाज भिनार इज ऑन ड्रायव्हिंग सीट नाव. 39 लक्ष या ठिकाणी पार करत असताना गोलंदाजी करणारा बिनार संघ ड्रायव्हिंग सीट घेतोय, म्हणजेच ही मॅच गोलंदाजांनी पूर्णपणे आपल्या नावी केली आहे. राऊंड द विकेट जतीनचा आणखी एक फुलर लेन, आणखी एक डॉट बॉल. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॉलिंग फ्रॉम आवाज बिनार. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये क्षणात होत्याचं नव्हतं या क्रिकेटच्या खेळामध्ये होत असतं, आणि पुन्हा जतीनवर विश्वास दाखवला आणि तो जतीन या ठिकाणी जय साकार करण्याच्या तयारीमध्ये आहे. राऊंड द विकेट
पापा समोर पंच केला, विट मिळाली आहे, जागा मिळाली आहे आणि हा चुकीचा बॉल, त्याच्यावर क्लासिकल सिक्सर ओव्हर द कव्हर्स, आउट ऑफ द पार्ट, मॅक्सिमम सिक्सर. हलकीशी जागा मिळाली, रूम मिळाला आणि त्याचा फायदा उचलला. पापा शेखच्या बॅट मधून हा क्लासिकल फटका आणि एका फटक्याने आता पुन्हा एकदा मीटिंग लावली आहे. कारण एक एक धाव इथून वाचवणं गरजेचे आणि सध्या दोन्ही गोलंदाजांनी सुरुवात चांगली केली होती. जतीन असेल, प्रणव असेल, परंतु यावेळेला एक चुकी घडली की थोडा मागे टाकला, एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न. प्रणव तेच सांगतोय, कीपरही तेच सांगतोय की काहीच गरज नाहीये मागे टाकण्याची. स्ट्रेट अँड फुल चांगले येत आहेत बॉल, त्याच्यावर स्ट्रगल करतोय आणि हा सिक्सर पुन्हा एकदा दबाव कमी करताना दिसला. 20 धावा धावफलकावरती झाल्यात. आता थोडाफार का होईना मी म्हणेल दिलासा मिळाला असेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. त्या अगोदर ड्रोन कॅमच्या सहाय्यानं टिपलेले क्षणक चित्रही पाहिले. जागा मिळाली आणि काय कट केलाय. सुपर टायमिंग आणि टायमिंगच्या बरोबर प्लेसमेंट खूप चांगली त्या ठिकाणी निवडली. कव्हरचं क्षेत्र अगदी आपण जर का विचार केला तर बाउंड्री लाईन त्या ठिकाणी थोडीशी शॉर्ट आहे आणि त्याच क्षेत्रामध्ये फटका पाहायला मिळाला. सातत्याने जतीन असेल, प्रणव असेल, राऊंड द विकेटने जातोय. अक्रॉस निघणारे त्यांचे बॉल आपण बघितलेत, परंतु आता यावेळेला चांगला स्विंगचा वापर फलंदाजाने केला. पुन्हा एकदा 20 धावा धावफलकावर खोल टाकलाय. हीच चर्चा हीच सुरू होती की याच लेंथवर गोलंदाजी करणं गरजेचे आहे आणि फायनली तिसऱ्या षटकाचा खेळ संपन्न. जतीन राणेनं 2 ओव्हरचा खेळ समाप्त केलाय आणि 14 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्याला मिळाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा, 20ला 1. जीवी स्पोर्ट महापोली 39 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 39 रन्स टू विन इन 5 ओव्हर, बट आफ्टर 3 ओव्हर 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जीवी स्पोर्ट महापोली. येणारे 12 बॉल 19 धावांची गरज आहे. आता सामना बरोबरीमध्ये आपण नक्की पाहतोय. ज्या प्रकारे गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे, कामगिरी केली आहे. सुरुवातीचा डाव देखील गोलंदाजांच्या नावी राहिला आणि हा डाव देखील आता असं वाटतंय की गोलंदाजांच्या नावी राहिला आहे, परंतु इथून विकेट शिवाय पर्याय नाही. मी तर म्हणेन विकेट जर का आल्या नाहीत तर हे 2 बॅटर असे आहेत की शेवटच्या ओव्हरमध्ये देखील मॅच आपल्या बाजूने झुकवण्याची क्षमता ठेवतात. त्याच्यामुळे आता ही भागीदारी तोडावी लागणार आहे. भले दोघे बॅटर डॉट खेळतात, सिंगल खेळतात, परंतु एकदा का सेट झाले तर त्यांच्यामध्ये ती ताकद आहे. त्याच्यामुळे विकेटचा प्रयत्न करावा लागेल, विकेटचा शोध घ्यावा लागेल, तो म्हणजेच आवाज भिनार संघाला. आणि त्याच विकेटसाठी गोलंदाज 4थ्या षटकामध्ये रोहनला इन्व्हाइट केलाय. बरेचसे यंगस्टर खेळाडू तुम्ही आवाज भिनार संघामध्ये पाहतात. या युवकांनी अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. 1 ते 2 सिनियर खेळाडू आणि या 2 ते 3 सिनियर खेळाडूंनी घेऊन तयार केलेला आवाज भिनारचा हा युवा संघ तुम्ही पाहतात. परंतु मोठ्या स्टेजवर बड़े मंच पे ये बड़ा पंच देने में माहिर है आवाज भिनार टीम. त्यांचा आवाज तुम्हाला कायम ऐकायला मिळतो. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. आरबाद स्ट्रायकिंग एंडला रोहन तयार. राईट आर्म ऑफ द विकेट. हा फुलटॉस चुकीचा बॉल. फाईन खेळलाय, बॉल निघून जातोय सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोहनच्या विरुद्ध येतोय चौकार. स्वीप केलाय, बॉल मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा संघर्षमय चौकार अरबाजच्या बॅटमधून. अरबाज सातत्याने स्ट्रगल करत होता, परंतु एक सिक्सर आला पापा शेखच्या बॅटमधून. पूर्णपणे दबाव आता कमी झालं टीमवरचं आणि त्याच्यानंतर आलेला हा चौकार विजयाकडे घेऊन जाताना जीवी स्पोर्ट महापोली संघाला येणारे 11 बॉल 15ची गरज. पुन्हा एकदा रोहन तयार. ओव्हर द विकेट अरबाज समोर. इथे चांगली लाईन ऑप्शनच्या बाहेर वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होतं आणि ते स्विंग करण्याचा प्रयत्न. चौकारानंतर पुन्हा कमबॅक केलाय. हलकीशी मुवमेंट आतमध्ये येणारा बॉल होता रोहनचा. रोहन खरं तर एक युवा खेळाडू आहे, परंतु जी फ्लेक्झिबिलिटी त्याच्या बॉडीमध्ये आहे, फार वेगानं गोलंदाजी करतोय आणि महत्त्वाचं म्हणजे आता टप्प्यावरचं नियंत्रण त्याचं चांगलं पाहायला मिळालं. पहिला बॉल फुल टॉस आला, परंतु तदनंतर कमबॅक त्याने केलाय. ओ पुन्हा परफेक्ट यॉर्कर. वाव, एक्सलंट बॉलिंग. गोलंदाजांनी कमाल केली आहे.
एक चौकार आला, एका चेंडूनं तुम्ही रोहनचं आकलन करू शकत नाही. त्या रोहननं पुन्हा पलटवार केलाय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. अरबाज 13 बॉलमध्ये 12 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. रोहननं लागोपाठ तिसराही चेंडू परफेक्ट वाईड यॉर्कर. आजवर वडिलांनी जे क्रिकेटमध्ये कमावलंय आता त्याचा मुलगा दिनेश भोईर यांचा सुपुत्र नुकतीच आम्हाला माहिती मिळालेली आहे. हे खेळाडू कक्षाचं दृश्य आणि रोहननं आज असं वाटते की वडिलांप्रमाणे पुन्हा भिनारकरांसाठी सातत्याने चांगलं काम करायचं आहे ते सांगून दिलेलं आहे. तो वारसा क्रिकेट त्याला वारशातूनच मिळालेला आहे आणि ते गुण ते गट्स खरं तर आज रोहनच्या मध्ये तुम्हाला बघायला मिळतात. एक चौकार आला, लागोपाठचे 3 चेंडू डॉट आले. आता 8 बॉलचा केस शिल्लक, 15 धावांची गरज आहे. हिस्टॉरिकल आज सामना देखील होतोय. लो स्कोरिंग डिफेंड करण्याच्या तयारीमध्ये तुम्हाला बघायला मिळाला. आवाज बिनार संघ अरबाज सारख्या एक महान खेळाडूला ज्यानं ही स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये गाजवली होती आपल्या बॅटच्या सहाय्यानं, त्या खेळाडूला मात्र पूर्णपणे शांत ठेवलंय. एक अनुभवी क्रिकेटर अरबाज, त्याच्या समोर युवा खेळाडूचा आता जलवा पाहायला मिळालाय. रोहन भोईरचा जलवा. फुल टॉस, आता चूक केली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि हा बॉल मला वाटते की ओहो ही फनी मोमेंट आहे आणि एक्झॅक्टली काय आता घडते बघूया आपण. हा चेंडू डेड असेल. आयोजकांनी आताच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. 6व्या दिवसामध्ये असं पहिल्यांदाच घडलंय. येस, डेड बॉल आहे सर. जिथे एक सिमेंटचा टप्पा आहे त्याच्यामध्येच बॉल जाऊन पडला होता आणि आता नुकतीच आम्हाला आयोजकांनी ती माहिती दिली. अरबाजी नाखुश असेल कारण पहिला असा फटका त्याच्या बॅटमधून आला होता की जेथे धावा मिळत होत्या आणि तोही डेड निघाला. म्हणजे नशिबी आता कुठेतरी आवाज बिनारची साथ देत असताना रोहननं हा चुकीचाच बॉल टाकला होता. 8 बॉल, आता 15 धावांची गरज आहे. लास्ट 8 बॉल रिमेनिंग एंड 50 मोर रन टू विन आने वाले 8 गेंदे 15 रनों की जरूरत. रोहन पुन्हा तैयार. अरबाज शेख समोर. फुल टॉस, आता बॉल हवेत आहे. विकेटची संधी. सुनील भोईर पकडलाय झेल. समाप्त होतोय अरबाज शेखचा खेळ. विकेट गॉन. आसिफ सिनियर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. अरबाजची विकेट आणि पुन्हा एकदा आता समीकरण येणारे 7 बॉल 15 धावांची गरज आहे. अरबाज पटेलची विकेट त्या ठिकाणी आपण जरूर पाहिली आणि त्याच्यानंतर आता आसिफ सिनियर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. काय खात्रीनं गोलंदाजी केलेली आज. खरोखरच सर्वांचं मन जिंकणारी ही गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. कारण कुठेतरी आता अनुभवी क्रिकेटर या खेळाडूला पाहत असेल तर तेही खुश झाले असेल की या युवकांनी पुन्हा आपल्या गावाचं नाव पुढे नेण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. नेहमीच आपण ऐकतो ना की पराभव आला तरी मैदान सोडायचं नसतं, शेवटपर्यंत लढत राहायचं असं. फुल टॉस होता. 7-15चं इक्वेशन आणि हा बॉल गॅप मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक बॉलवरती आलाय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि पुन्हा 2 धावा पूर्ण झाल्यात. 39च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 4 षटकांचा केस संपन्न झालाय. 26 धावा धावफलकावरती आणि 2 धक्के आतापर्यंत जीवी स्पोर्ट महापोली संघाला लागलेत. अरबाज पटेल आउट झाला, त्याच्यानंतर आसिफला त्याच्या विरुद्ध फुल टॉस झाला, परंतु या ठिकाणी आसिफला देखील फुल टॉसचा फायदा उचलता आला नाही आणि हे इक्वेशन तुमच्या समोर 6 बॉल आणि 13ची गरज आहे. 6 चेंडू 13 धावांची गरज. आज कुठेतरी आता या रोहननं, प्रणवनं, जतीननं जी गोलंदाजी केली आहे खऱ्या अर्थानं आत्मविश्वास वाढवलाय.
कारण क्रिकेटचा खेळ आपल्याला नेहमीच एक गोष्ट शिकवतो ना की शेवटपर्यंत लढत राहणं. विकेट पडला म्हणजे खेळ संपला नाही. खरा खेळ खरं तर तेव्हा सुरू होतो जेव्हा कोणी साथ देत नाही. आज फलंदाजांनी साथ दिली नाही, पत्र गोलंदाज आज त्यांचं कार्य, आज त्यांना काय करायचं आहे संघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, संघ पुढे कसा जाईल, आणि ते गोलंदाज आज बॅटिंगची साथ मिळाली नाही परंतु गोलंदाजांनी पुन्हा करून दाखवलंय. कारण जोपर्यंत शेवटपर्यंत जो माणूस उभा राहतो ना तोपर्यंत तो माणूस त्या क्रिकेटमध्ये काही करू शकतो. शेवटच्या श्वासापर्यंत मरते दम तक लढते रहेंगे, हे वाक्य आणि हे वाक्य आपण अनेकदा ऐकलेलं आहे. आणि तोच खेळ आता दोन्ही संघांच्या वतीनं तुम्हाला पाहायला मिळाला आहे. परंतु आता इथून जास्त दाद द्यावी लागेल ती म्हणजे आवाज बिनारच्या गोलंदाजांना. कारण एखादं षटक एखादं क्षण क्रिकेटचा सामना बदलवत असतो. ऐकले ना की आपण पराभव आला तरी मैदान सोडायचं नसतं. काय कोणाला माहिती, कोणास ठाऊक एक चेंडू एक क्षण आयुष्य बदलवतो आणि तसा सामनाही बदलवतो. कसं आहे माहिती आहे का, इथून आता फलंदाजांना तो विचार करावा लागेल की टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी कुठेतरी जो संयम गमावला. चर्चा आपण ती करू. जिथे संपतो आत्मविश्वास इतरांचा तिथेच खऱ्या अर्थानं येणाऱ्यांचा सुरू व्हायला पाहिजे. 6-13चं इक्वेशन कट करण्याचा प्रयत्न, अंतिम षटक. सोहम डॉट बॉलला सुरुवात केली आहे, दबाव वाढत गेलाय जीवी स्पोर्ट महापोलीकरांवरती. डोळ्यात जिद्द आणि आता इथून छातीत ती विजयाची आग ठेवावी लागेल आणि ते वादळ मैदानाच्या आतमध्ये आणावं लागेल जीवी स्पोर्ट महापोली संघाला सामना जिंकण्याकरिता. असे अनेक बॅटर आहेत की हातात एकदा बॅट घेतली की त्यांची शांतता संपत असते. 5-13 ओ समोर लॉफ केला, हेलिकॉप्टरचा अंदाज लॉंग ऑनला. प्रणव भोईर चुकी करणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का दिलाय. सहा चेंडू 13 धावांची गरज असताना सुरुवातीचे दोन्ही बॉल डॉट आले, त्याच्यावरती एक विकेट मिळाली आहे. मैदानात श्वास रोखले गेलेत फलंदाजांचे, गोलंदाजांचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचे. 4 बॉल आणि आता इथून 13 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. लढाऊ वृत्तीनं खेळ करावा लागेल. एक बाजू जरी ढासळली, विकेट्स पडल्या, पण हा खेळाडू अजून उभा आहे मैदानात. आता नवीन बॅटर तुम्ही पाहतायत. सेफ एंटर झालाय. 4 मध्ये करायच्या 13 धावा. लेफ्टी बॅटर समोर आता लेफ्ट आर्मर गोलंदाजी करतोय. सोहमनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 4 बॉल आणि 13 धावांची गरज. हा चेंडू नाही टाकत तर असं वाटतं की तोफेचे गोळे टाकतोय. भन्नाट वेग आहे आणि वेगाबरोबर क्षेत्ररक्षणाची त्याला साथ मिळालेली आहे. चला वेळ कमी खर्च करा. आम्ही समजू शकतो की सामना क्रुशियल मोमेंटला आहे. किरण 4 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. आता कॅप्टन लेफ्टी बॅटर जीवी स्पोर्ट महापोलीकर. हा सामना इथून जर का पराभूत झाले तर मी तर म्हणेन सीझन संपेपर्यंत हा सामना त्यांच्या लक्षात राहील. अवघे 39 धावा करायच्या होत्या. सोहम तयार. 4 मध्ये करायच्या 13 धावा. ओ खुदा टाकला बॉल. विकेट कीपर कडे चेंडू येतोय. एक धाव मिळाली आहे. स्ट्राइक रोटेट झाली आहे. एका धावेने येणारे 3 बॉल. 12ची गरज. खरोखरच हा चेंडू नाही तर तोपेचे गोळे फेकतोय. फलंदाज फक्त बघतच राहिलेत आणि ज्या प्रकारे सिंगल या डावाचा विचार केला, एक मात्र षटकार आणि एक चौकार आपल्याला डावामध्ये बघायला मिळाला. आणि मोस्ट ऑफ डॉट बॉल या चेंडूच्या माध्यमातून, गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. तर आरक्षण आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज धावतोय. चेंडू हवेमध्ये सातत्याने मारण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. येणारे आता 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. लढाऊ आणि प्रभावी खेळ आसिफ सिनियरना अनेक वर्ष केला, परंतु आज पुन्हा त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. रिव्हर्सचा प्रयत्न केलाय. विनाशकालीन विपरीत बुद्धी. या वेळेला रिव्हर्स खेळण्याची आवश्यकता होती का, अशा अनेक प्रश्न आता महापोलीमध्ये निर्माण झाले असतील. आणखी एक डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 बॉल 12 धावांची गरज. आसिफ सिनियर चुकीचा शॉट सिलेक्शन त्याच्या वतीनं बघायला मिळाला. आणि या गोलंदाज सोहमनं पुन्हा एकदा
एका सिनियर खेळाडू समोर चांगली गोलंदाजी करत हिस्टोरिकल विजयाकडे वाटचाल केली आहे. 2 बॉल आणि 12 धावांची गरज. हा क्षण थरारक आहे. जय बजरंग पॉवर शेलार चषकामध्ये अशाच मॅचेस तुम्हाला शेवटपर्यंत बघायला मिळतील, कारण ही स्पर्धा भरवली आहे आम्ही शेलारकर. एक नाव नाही तर ब्रँड आहे आणि या ब्रँडेड स्पर्धेमध्ये चित्त थरारक लढती मित्रांनो तुम्हाला बघायला मिळतात. 2 बॉल 12ची गरज. पुन्हा रिवर्सचा प्रयत्न केलाय आसिफनं. आता यावर टिप्पणीच संपल्या. आणखी एक डॉट बॉल आणि इथे धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद आणि विजयाकडे अग्रेसर केलाय आवाज बिनार संघानं. तर आता इथून शेवटचा एक चेंडू शिल्लक. वादळ येतात म्हणून दिशा बदलत नाही. लढाऊ माणूस कधी परिस्थितीला शरण जात नाही. आपण अशा वाक्यांनी नेहमीच प्रेरित होऊन आदर्श घेऊन मित्रांनो मैदानामध्ये उतरत असतो आणि आवाज बिनारकरांनी तो आवाज या ठिकाणी दाखवला. कारण डोळ्यात स्वप्न आणि छातीत आग आहे आणि आवाज बिनारकरांच्या रक्तातच लढाऊ वृत्ती आहे. ती लढाऊ वृत्ती आज या बिनारकरांनी दाखवली. जीवी स्पोर्ट महापोलीकरांना 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. सोहम इथून चुकी करणार नाही. सोहमनं जर का चुकी केली तरच महापोलीकर हा सामना जिंकतील. 1 बॉल 12 धावांची गरज. क्षेत्र रक्षणामध्ये थोडस बदल चेंजेस त्या ठिकाणी केलं जात आहे. 1 बॉल 12 धावांची गरज. सोहम तयार. क्लीन बॉल. दांडी गुलाने सामना जिंकला. माझ्या शांततेला कमकवतपणा समजू नका. वेळ आली तर आवाज बिनारकरांचा आवाज इतिहास बदलवणारा आहे आणि तो इतिहास त्यांनी बदलवलाय. इतिहासामध्ये नोंद होणारा विजय. हिस्टोरिकल विक्ट्री फ्रॉम आवाज बिनार. एकदा जोरदार आवाज उद्या गोलंदाजी आवडली असेल तर खूप खूप अभिनंदन अँड हार्ड लक जेवी स्पोर्ट महापोली. खरं तर आता सामनावीर निवडणं आमच्या गुणलेखकासाठी सुद्धा कठीण झालेलं आहे. एवढा चांगला सामना गोलंदाजांनी जी कामगिरी केली आज, नक्कीच ते सांगितलं की बिनारकरांच्या शांततेला कमकुवतपणा समजू नका. वेळ आली तर बिनारकर इतिहास बदलवणारा आवाज ठरतील आणि आवाज बिनारचा तो आवाज या पहिल्या मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळाला. तर देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी रोहनला, ज्यानं महत्वपूर्ण पेनल्टीमेट षटक हाताळलं. तो रोहन ठरला या मॅचचा हिरो. 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याला मिळाली. सुरुवातीला जतीन, प्रणव, रोहन आणि त्याच्यानंतर सोहम या सर्वच गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि रोहन आपण यायचंय VIP डायजवर सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. रोहन दिनेश भोईर यांचे सुपुत्र आहेत. वडिलांनी देखील खूप चांगलं क्रिकेट आजवर बिनार गावासाठी खेळलेलं आहे. सामनावीरासाठी एक आकर्षक ट्रॉफी आणि पहिलाच सामना आजच्या दिवसामध्ये चित्त थरारक तुम्हाला बघायला मिळाला. हार्ड लक जीवी स्पोर्ट महापोली. मैदान लगेचच खाली करायचं. आणि एक सामना जिथे टेमघरपाडा, जयदुर्गा टेमघरपाडा ना, आणि त्यांच्या विरुद्ध संघ तुम्हाला पाहायला मिळेल बंद्रा मारुती काल्लेर. आणखी एक मोठा सामना. चला जयदुर्गा टेमघरपाडा आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या.